त्याला कोणतं दाणेदार खत वापरलं आपण? याला ब्लॅक गोल्ड वापरलंय आपलं. नाही, किती किलोची बॅग होती ब्लॅक गोल्डची? ती 25 किलोची बॅग होती. 25 किलोची बॅग होती हा. का? अच्छा. ती दिल्यानंतर काय बदल जाणवले प्लॉटमध्ये? अगोदर कांदे पाहिजे तसे दिसतच नव्हते, पण दिल्यानंतर 8 दिवसात काळोखीदार एकदम चांगले दिसायला लागले. काय बोलताय? एकदम भारी. वाढ वगैरे एकदम चांगली हा, झाली. वाढ एकदम. साधारण लागवड केल्यानंतर किती दिवसांनी सोडलं होतं? ते महिन्याच्या आसपास दिलं होतं. महिन्याच्या आसपास दिलं हा, होतं. महिन्यापर्यंत काही कांदे वाटतच नव्हते, कांदे हा होतील का काय. आणि लगेच एकदम की व्यवस्थित हा, 8 रिझल्ट आले. दिवसात एकदम फरक पडला. त्याच्यानंतर काही रासायनिक दिलेलंच नाही आपण. काय बोलताय? ब्लॅक गोल्ड नंतर काहीच टाकलं नाही? नाही टाकलं. आपण आज जर बघितलं तर शेतकरी रासायनिक वरती भरपूर खर्च करतात, हा, दाणेदार भरपूर. खत झाली. आणि फवारणी वगैरे पण काही केलेली नाही आजपर्यंत. एक स्प्रे गेलेला नाही. काय बोलताय? डायरेक्ट मारलेलीच नाही. 2 महिन्यात हा, एक पण एक फवारणी पण नाही? फवारणी नाही. आणि ज्या शेतकऱ्यांचे रासायनिक वरती प्लॉट आहे त्यांना काय समस्या राहिल्या? त्यांना वरती शेंड्याला करप्यास सुरुवात झालेली काही ठिकाणी, काही प्लॉटला. तसं आपल्याकडे काही दिसत नाही. तुम्ही बघा व्हिडिओ मध्ये. आता इकडे जर अँगल बघ केला आपण, इकडे बघा ना प्लॉट कसं चमकतोय एकदम. बघा इकडं सर्व साईडला सर्वीकडे काहीच एकसारखा अडचण नाही. प्लॉट आहे. अच्छा. आणि आपण जर बघितलं 2 महिन्यामध्ये सरासरी किती फवारण्या होत्या रासायनिकच्या? तरी 3-4 फवारण्या करतो, पण मग केलेलंच नाही याच्यावरती काही आपण. म्हणजे ब्लॅक गोल्ड दिल्यानंतर? हा, ब्लॅक गोल्ड केलेला. तुमचा जो वरचा खर्च आहे तो सर्व वाचलाय. हा, काय वाटतं हे तंत्रज्ञान वापरल्यानंतर वापरायला खर्च पाहिजे. वापरलं पाहिजे? वापरलं पाहिजे. खर्च कमी होतो की हे खर्च वापरल्यानंतर? कमी होतो. आजपर्यंत तुम्ही भरपूर बाहेरचे खतं सोडले असेल, दाणेदार वगैरे. हा, काय फरक आहे त्या खतामध्ये आणि ब्लॅक गोल्ड मध्ये? हे कमी खर्चात रिझल्ट भेटतोय आपल्याला पाहिजे तसा, रासायनिक पेक्षा. हो ना. याच्यासोबत आपण कार्बन पण सोडलं होतं. हा, कार्बन दिलेलं आहे. किती लिटरची कॅन होती ती? ती 2 लिटरची कॅन होती. अच्छा. ते पाण्याद्वारेच दिलं होतं? हा, ते दिल्यानंतर काय बदल जाणवले? दिल्यानंतर अजून काळोखी वाढून गेली थोडी. मुळी वगैरे आज सर्व हा, मुळी एकदम? एकदम चालू झालेली. अच्छा. म्हणजे तुम्ही कार्बन आणि ब्लॅक गोल्ड सोडलेले हा, फक्त. समजा जर तुम्हाला या तंत्रज्ञान विषयी माहिती नसती भेटली तर आज काय कंडिशन असते? आजपर्यंत खर्च होऊन गेला असता रासायनिक मध्ये, आणि पाहिजे तेवढे रिझल्ट भेटले नसते. अच्छा. आज आपण जर बघितले काळोखी आणि एकसारखा कांदा आहे. एकसारखा कांदा आहे. राम राम. नमस्कार. आपला संपूर्ण परिचय द्या. अमोल संजय आपसंदे, जांबुटके, अच्छा. तालुका कोणता आहे हा? दिंडोरी, जिल्हा नाशिक. जिल्हा नाशिक. आपण बघतोय कांद्याचं क्षेत्र किती आहे? हे पूर्ण 1 एकर कांदा आहे. 1 एकर आहे का? हम्म. लागवड करून किती दिवस झाले? लागवड करून 2.25 महिने झाले पूर्ण. 2.25 महिने झाले का? हा, अच्छा. आता आपण जर बघितलं तर आज आपला प्लॉट एकदम फ्रेश दिसतोय, बरोबर ना? हा, काळोखी वगैरे एकदम छान आहे. काळोखीदार प्लॉट अच्छा. झाला. म्हणजे समस्या वगैरे कुठेच नाही काही? हा, काय सांगाल इतर शेतकऱ्यांना, कांदा असेल, भाजीपाला असेल? आपण रासायनिक पेक्षा याच्यामध्ये वळलं पाहिजे थोडंफार, कारण पूर्ण खर्च कमी होऊन जातोय. आता इथून पुढे तुम्ही कंपल्सरी कार्बन, ब्लॅक गोल्ड सर्व ब्लॅक वापरणार. गोल्ड. आणि याला ग्रीन लाईफची बॅग पण सोडली ना? हा, 1 बॅग सोडली. 4 किलोची. हम्म. ती पण कार्बन सोबतच हो, सोडलेली. सोबत दिलेली. तिचे काय रिझल्ट मिळाले? तिचे एकसारखेच रिझल्ट आले सर्व याचे. सेम काळोखी हो. वगैरे सर्व? खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. अमोल संजय आपसंदे. अच्छा. चालेल. धन्यवाद सर.